विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. कॉलेज रिव्ह्यू सीरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे म्हणजेच VIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याचा आपण आज रिव्ह्यू पाहणार आहोत. तर सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही अपडेट भेटतील आणि त्यांनाही शेअर करायला सांगा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून आपल्या फॅमिली जी आहे आपला परिवार YouTubeचा तो खूप वाढेल आणि आपल्याला अशीच माहिती मिळण्यास मदत होईल. तर चला मग आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा सुरू ओव्हरव्ह्यू पाहायला गेला विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 1983 मध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. लोकेशन हे पुणेमध्ये आहे महाराष्ट्र. ठीक आहे. कॉलेज टाईप प्रायव्हेट आहे आणि याचे NRF रँकिंग 151 ते 200 मध्ये लाई करते. कॉलेज कनेक्टिव्हिटी जर पाहायला गेलं तर 8.4 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 18 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट अशी कनेक्टिव्हिटी पाहायला भेटते. पुणे रेल्वे स्टेशन पासनं खूप जवळ हे कॉलेज तुम्हाला पाहायला भेटतं. नाहीतर काही कॉलेज असे आहेत की पुणे रेल्वे स्टेशन पासून 150 किलोमीटर 200 किलोमीटर किंवा 80 किलोमीटर 100 किलोमीटर इतके लांब आहेत. तर हे कॉलेज 8.4 किलोमीटर म्हणजे जवळच तुम्हाला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर आपण पाहूयात फी स्ट्रक्चर. फी स्ट्रक्चर हे 4.8 L ते 6.5 L म्हणजेच 4.88 लाख ते 6.5 लाख 3 ते 4 इयर्ससाठी आहे. ते व्हॅरी करतं कशावरून की तुमची कास्ट कोणती आहे, तुम्हाला स्कॉलरशिप किती भेटणार आहे, तुम्हाला स्कॉलरशिप किती भेटणार आहे याच्यावरती ते व्हॅरी करतं. त्याच्यानंतर आहे हॉस्टेलची फीस पाहूयात आपण. 4.5 लाख टू 4.8 लाख हे पण व्हॅरी करतं. 3 to 4 इयर्स तुमची ब्रांच वगैरे ह्याच्यावर सगळं डिपेंड करतं. तुमच्यासाठी काही स्कॉलरशिप आहेत जी की ओपन विद्यार्थ्यांसाठी आहेत. ते मी त्याच्यावरती व्हिडिओ हा लवकरच येणार आहे. त्याच्यानंतर आहे मोड ऑफ ऍडमिशन MST CET और JEE आणि काउन्सिलिंग MST CET आणि JEE मेन दोन्ही मधून पण होते काउन्सिलिंग. त्याच्यानंतर आहे कोर्सेस ऑफर्ड बीटेक साठी. फक्त बीटेक साठी जे कोर्सेस आहेत ते केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, AIDS, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, आर्टिफिशियल अँड मशीन इंजिनिअरिंग, AI अँड ML आणि AI अँड DS हे दोन्ही पण ब्रांचेस तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये पाहायला भेटतात. आणि मेन म्हणजे इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ही एक वेगळी ब्रांच तुम्हाला या कॉलेजमध्ये पाहायला भेटते. तर याच ठिकाणी आता आपण त्याच प्रकारे कट ऑफ पण पाहूयात. चला, बीटेक मध्ये तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंग साठी कट ऑफ पाहायला भेटेल 93.94. खूप छान. आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 99.17. जसं की मी म्हणलं टॉपचं कॉलेज आहे तर कट ऑफ पण हायच असणार आहे. तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी खूप जास्त तुम्हाला पर्सेंटाईल आले पाहिजेत MST CET किंवा JEE मध्ये. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी 97.89. AIDS साठी तुम्हाला 98.59 कट ऑफ पाहायला भेटतो. इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग साठीचा कट ऑफ हा थोडासा कमी पाहायला भेटतो जो की 94.17 आहे. त्याच्यानंतर IT चा कट ऑफ आहे 98.94. मेकॅनिकलचा आहे 96.28. AI/ML चा आहे 98.81 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे 98.63. असे कट ऑफ आहेत या कॉलेजचे. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त MST CET मध्ये अभ्यास करावा लागेल आणि जास्त पर्सेंटाईल आली पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हायेस्ट पॅकेज आहे 44 LPA. जसे की टॉपचे कॉलेज असल्यामुळे हायेस्ट पॅकेज हे खूप जास्तच असणार आहे. ऍव्हरेज पॅकेज पण आहे 10.2 LPA पर्यंत जातं आणि लोएस्ट पॅकेज आहे 6.7 LPA पर्यंत. तर हे कॉलेज ओव्हरव्ह्यू जर पाहायला गेलं तर ठीकठाक आहे, चांगलं कॉलेज आहे. तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात. मॅनेजमेंटचे कोटा आहेत. 25% तुम्हाला मॅनेजमेंटचे कोटा या कॉलेजमध्ये पाहायला भेटतात. त्याच्या थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. पण एक आहे, जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट कोटा थ्रू ऍडमिशन घ्यायला जाताल कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्हाला थोडंसं तिथे डोनेशन वगैरे द्यावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच जर CET अभ्यास चांगला केला आणि पर्सेंटाइज जर चांगली आली तर तुम्हाला चांगलं कॉलेज नक्कीच भेटण्यास मदत होईल. तर आमची कॉलेज रिव्ह्यू सीरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जेणेकरून आम्हाला आणखीन काही बदल यामध्ये घडवायचे असतील तर आम्ही आणू आणि
तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून आम्हाला उत्स्फूर्तता भेटेल आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.